नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन लेक्चर घेऊन आलो आहोत आणि त्याच्यामध्ये खूप एक इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत आपण. म्हणजे जसं आपण एक्सेलला म्हणतो स्मार्ट सॉफ्टवेअर, तर तसं स्मार्ट गोष्ट आपण याच्यामध्ये आज शिकणार आहोत. मॅजिक कसं होतं एक्सेलमध्ये ती गोष्ट आज आपण शिकणार आहोत. पण मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार आहे. चालू करण्याच्या आधीच मी तुम्हाला एक सांगेन की मी तुम्हाला एक छोटासा टास्क देणार आहे. तुम्हाला तो टास्क ऐकल्यानंतर लेक्चर पॉज करायचा, 5 मिनिटासाठी तो टास्क करून बघायचा. जर तुम्हाला त्याचा आन्सर आला तर ग्रेट, आणि नाही तर तुम्हाला तो परत व्हिडिओ कंटिन्यू करून आपण काय केलं आहे, म्हणजे मी त्याचा आन्सर तुम्हाला सांगणारच आहे, तर ते तुम्हाला बघायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते प्रॅक्टिकली करून बघायचं आहे स्वतःला. तर जास्त वेळ न खर्च करता चला आपण चालू करूया आजचं लेक्चर. आपल्याकडे ना काही डेटा आहे, हा कंट्रीची ना नावं आहेत. बघूया आपण ही किती आहेत नावं. जर याला आपण सिलेक्ट केलं तर तुम्ही इथे बघू शकता 194 ह्या डेटा आहे, 194 नावं आहेत. ठीक आहे. तर टास्क असा आहे, सुरुवातीलाच मी तुम्हाला टास्क देणार आहे. मी बोललो तुम्हाला टास्क ऐकायचा, पॉज करायचा, स्वतःहून करून बघायचा. ओके. तर टास्क असा आहे की ना ही नावं आहेत ना 194, ही आपल्याला कॅपिटल करायची आहे, पूर्णपणे कॅपिटल. बघा याच्यामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल आहे किंवा इथे तुम्हाला बी कॅपिटल दिसतोय, ए कॅपिटल दिसतोय, तर आपल्याला पूर्ण अक्षर कॅपिटल पाहिजे आहेत, तर तुम्हाला ती करायची आहेत. तर तो टास्क करून बघा. तर मी अशी आशा करतो की तुम्ही तो टास्क करून बघितला असेल, आणि जर तुम्हाला त्याचं आन्सर सापडलं तर ग्रेट, शाबाशी. पण जर तुम्हाला त्याचं आन्सर नाही सापडलं आहे, तुमचं चुकलं आहे, तर हा पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि बघून झाल्यानंतर परत एकदा करून बघा. ओके. चला, तर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला ते कॅपिटल कसं करायचं आहे. बघा मित्रांनो, कसं आहे, समजा अशी सिच्युएशन आहे की आपण एखाद्या ठिकाणी जॉब करतो आहोत आणि तिथे बॉसने आपल्याला असा एक टास्क दिला आहे की ती नावं आपल्याला कॅपिटल करायची. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, पण समजा आपल्याला ते माहितीच नाही आहे, पण आपल्याला बॉसचं तर ऐकायचंच आहे आणि आपल्याला ते करायचंच आहे. तर शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला सांगू का काय करू शकतात? प्रत्येक नावं टाईप करा. 194 नावं आहेत, ओके, टाईप करा. पण विचार करा मित्रांनो, समजा 1000 नावं आहेत, 10,000 डेटा आहे, तर तुम्ही कसं टाईप कराल, किती टाईप कराल ते? पण एखाद्याला काहीच माहीत नसेल तर तो शेवटचा पर्याय आहे की तुम्ही टाईप करू शकता. दुसरा पर्याय तुम्हाला सांगेन मी, सेकंड लास्ट, आणि नंतर मग फर्स्ट सांगेन तुम्हाला. सेकंड लास्ट हा पर्याय आहे की जर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड येत आहे तर हा डेटा कॉपी करा, वर्डमध्ये पेस्ट करा, तिथे अप्पर केस करा. लक्षात घ्या, तुम्हाला टास्क देण्याचं कारण हे पण आहे की ना अप्पर केस लोअर केस इथे नाही आहे, आणि असतं तर तो टास्कच दिला नसता तुम्हाला. वर्डमध्ये कॉपी करा, पेस्ट करा, तिथे अप्पर केस करा, आणि त्याला इथे परत तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता, म्हणजे ते कॅपिटल होईल सगळं. ओके. हा सेकंड लास्ट तुम्हाला मी ऑप्शन्स दिला होता, पण तुम्हाला आता फर्स्ट मी सांगतो की आपण इथे स्मार्ट वर्क कसं करू शकतो. ही जी नावं आहेत आपल्याला ती कॅपिटल करायची आहेत. याच्या राईट साईडच्या कॉलममध्ये कर्सर ठेवायचा आणि कॅप्स लॉक ऑन करून ते नाव आपल्याला टाईप करायचं आहे. मी टाईप करतो बघा. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही अजिबात. सेकंड सेलमध्ये सेकंड नाव टाईप करा, ALB. बघा मित्रांनो, तिथे खाली ॲटोमॅटिकली नावं सजेस्ट केली आहेत, त्याने कॅपिटल करून दाखवली आहेत. पाहिजे आहे जस्ट एंटर प्रेस करा, ॲटोमॅटिकली सगळी नावं कॅपिटल झाली आहे. हे मॅजिक वर्क आहे, स्मार्ट वर्क आहे. ठीक आहे. पण हे काय झालं, हे असं काय केलं आपण की ते ॲटोमॅटिकली ती नावं आली आहेत? मी परत अंडू करून तुम्हाला दाखवतो. आपण काय केलं की एक पॅटर्न त्याला आपण दिला इथे की मला हे नाव कॅपिटल पाहिजे आहे, आणि जेव्हा सेकंड सेलमध्ये टाईप करायला गेलो आपण, आपण ना पूर्ण अंडू करूया आणि परत एकदा टाईप करूया, AFGHANISTANALB. आपण पहिलं काय केलं, त्याला एक पॅटर्न दिला की मला असं कॅपिटल पाहिजे. सेकंड सेलमध्ये सेकंड नाव टाईप करायला गेलं, त्याने ॲटोमॅटिकली सजेस्ट केलं, आणि हे जर आपल्याला तसंच पाहिजे आहे तर आपण जस्ट एंटर करणार आहोत. तर ह्या ऑप्शनला काय म्हणतात मित्रांनो, आणि नावं किती असू दे ते ॲटोमॅटिकली फिल होणार आहे.
तर ह्या ऑप्शनला काय म्हणतात, फ्लॅश फिल. पण हा फ्लॅश फिल ऑप्शन आहे ना, हा तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतात. असं नाही की नुसतं कॅपिटल करण्यासाठीच यूज होतं. ऑफकोर्स स्मॉल पण करता येणार आहे, पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे, नंतरची छोटी पाहिजे, जसं तुम्ही पॅटर्न द्याल तसं. पण ह्याचा अजून एक वेगळा वापर पण आहे, जसं मी तुम्हाला इथे दाखवेन. मी काय करतो बघा, AFGH 4 अक्षरं टाईप केली. सेकंड सेलमध्ये AL बघा टाईप करायला गेलो, त्याने ॲटोमॅटिक सजेस्ट केली. प्रत्येक कंट्रीचे पहिली 4 अक्षरं त्याने आपल्याला काढून दिली. एक पॅटर्न द्यायला दिला, ऑटोमॅटिकली त्याने ते फिल करून दिलं आपल्याला. म्हणजे आपण हे अशा प्रकारे काही पण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. पण मित्रांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं, एक्सपेरिमेंट करा. ओके, वेगवेगळ्या गोष्टी करा. आपण ट्रिम करू शकतो. समजा नावं आहेत, नाव, मिडल नेम, सरनेम असं जर आहे आणि आपल्याला फर्स्ट नेम सेपरेट करायचं आहे, पॉसिबल आहे. आपल्याला लास्ट नेम सेपरेट करायचं आहे, याच पॅटर्नने आपण करू शकतो. अजून एक तुम्हाला सांगेन, समजा असं कधीतरी होतं की आपण एक नाव पॅटर्न दिला आणि दुसरं टाईप करायला गेलो आणि सजेशनच दिलं नाही, हे पॉसिबल होऊ शकतं. मग त्यावेळेला काय करायचं, मी तुम्हाला ना हे करून दाखवतो. एक आपण इथे पॅटर्न दिला आणि आपल्याला आता अजून तशीच नावं पाहिजेत, पण ती पॅटर्नमध्ये येत नाहीत, ॲटोमॅटिकमध्ये येत नाही आहेत. मग काय करणार आपण, ह्याला सिलेक्ट करायचं, खालपर्यंत सिलेक्ट करायचं, लास्ट सेलपर्यंत आपण सिलेक्ट करणार. 194 आहे आपल्याकडे. एक पॅटर्न त्याला द्यायचा फर्स्ट, तो पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा आणि इथे फिल्म ऑप्शनमध्ये फ्लॅश फिल ऑप्शन आहे, त्याला जस्ट क्लिक करायचं. तुम्ही मित्रांनो बघू शकता, ते ऑटोमॅटिकली फिल झालं आहे. ओके, तेवढी नावं तुम्ही इथे बघू शकतात खाली जाऊन, लास्ट जाऊन. ओके, तर ह्या प्रोसेसने पण आपण ते फ्लॅश फिल यूज करू शकतो. ॲटोमॅटिक पण येतं, ॲटोमॅटिक येत नसेल तर ही सेकंड प्रोसेस आहे. पण मी परत तुम्हाला सांगेन, आता ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. जसं आपण एक कट करू शकतो, तसं आपण एखादं नाव त्याच्यात ॲड पण करू शकतो. तुम्ही एक्सपेरिमेंट करा. आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला सापडलं तर प्लीज कमेंटमध्ये टाका की तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केली आहे. ओके, तर मी वाट बघेन कमेंटची. आणि काही क्वेश्चन क्वेरीज असतील तर प्लीज विचारा. ओके, तर आजचा हा आपण सेशन संपूया इथे. धन्यवाद.